आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। दिनांक 31/12/2025 रोजी विदर्भ पटवारी संघ नागपूर तर्फे जिल्हा शाखा यवतमाळ यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने विदर्भ वटवरी संघ उपविभागीय शाखा पुसद तहसील कार्यालय पुसद येथे 1 दिवसीय धरणे आंदोलनाची सुरुवात केलेली आहे। या आंदोलनातील प्रमुख मागण्या म्हणजे तलाठी संवर्गाला देण्यात आलेले लॅपटॉप कालबाह्य झालेले ते नवीन लॅपटॉप प्रिंटर तात्काळ पुरवण्यात यावे, तलाठी वर्गाची जिल्हास्तरीय ज्येष्ठता यादी एकत्रित प्रसिद्ध करण्यात यावी। ज्येष्ठता यादी ही 2008 पासून एकत्रितरित्या प्रसिद्ध करण्यात आलेली नाही, त्यामुळे ती यादी तात्काळ प्रसिद्ध करावी। तलाठी संवर्गातून मंडळ अधिकारी संवर्गात रिक्त जागेवर तात्काळ बदलून होती मिळणे, तलाठी संवर्गातून मंडळ अधिकारी संवर्गात रिक्त जागेवर तात्काळ बदलून होती मिळणे, तलाठी संवर्गातील कालबद्ध पदोन्नती निकाल काढणे तसेच इतरही सेवाविषयक प्रलंबित मागण्या तात्काळ निकालनेबाबत इत्यादी मागण्यांसाठी सदर आंदोलन उभारण्यात आले असून आज आंदोलनाचा पहिला टप्पा जिल्ह्यातील 16ही तहसील कार्यालय येथे 1 दिवसीय धरणे आंदोलन, पुढील दुसऱ्या टप्प्यामध्ये 2/1/2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवस धरणे आंदोलन करण्यात येईल। 16 तालुक्याच्या पटवाऱ्यांमार्फत आमचे मार्गदर्शक केंद्रीय अध्यक्ष बाळकृष्ण गाडवीजी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शाखा यवतमाळ यांनी विविध मागण्यांसाठी तलाठी संवर्गाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाभर आंदोलन उभारण्यात आलेलं आहे। या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून आज तहसील कार्यालयातील प्रत्येक 16 तहसील कार्यालयामध्ये आम्ही धरणे 1 दिवसीय धरणे आंदोलन देत आहोत। आमच्या मागण्या ज्या आहेत त्या बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहेत आणि शासनाने या मागण्यांची दखल न घेतल्यामुळे नाईलाजास्तव आम्हाला हे पाऊल उचलावं लागत आहे। या आमचा आंदोलनाचा पहिला टप्पा असून आम्ही येत्या 2 तारखेला आंदोलनाचा दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहोत। त्याशिवाय जर मागण्या आमच्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही 6 तारखेपासून संपूर्ण जिल्ह्यातील तलाठी हे सामूहिक आंदोलन करतील। आमच्या मागण्या या आहेत की 2017 पासून शासनाने आम्हाला लॅपटॉप दिलेले होते आणि त्याची कालमर्यादा जी आहे ते निर्लिखित करण्याची मर्यादा ही 5 वर्ष असून आज 9 वर्ष झाले तरी शासनाने आम्हाला सुव्यवस्थित असे दर्जेदार लॅपटॉप पुरवलेले नाही। त्यामुळे आम्ही शेतकरी वर्गांना वेळेवर 7/12 उपलब्ध करून देऊ शकत नाही। ह्या मागण्यासह आमच्या सेवा ज्येष्ठता यादीवर अजूनही प्रसिद्धी त्यांनी आत्तापर्यंत केली नाही 2008 पासून। शिवाय आमच्या ज्या पदोन्नती आहेत त्या पदोन्नती गेल्या 2 वर्षापासून मंडळ अधिकारी म्हणून तलाठी संवर्गातून पदोन्नती दिलेली नसल्यामुळे नाईलाजास्तव आमच्या ज्या काही आम्ही वेळोवेळी 4 वर्षापासून प्रशासनाला जी निवेदनं दिली त्याची कुठेही दखल प्रशासनाने न घेतल्यामुळे आम्हाला हे आंदोलन करावं लागत आहे। तर हा आंदोलनाचा पहिला टप्पा आज विदर्भ पटवारी संघ उपविभाग शाखा पुसदच्या वतीने तहसील कार्यालय च्या समोर आयोजित करण्यात आलेले आहे। महिला नागपूर केंद्रीय अध्यक्ष बाळकृष्ण गाडवे साहेब तसेच विदर्भ पटवारी संघ जिल्हा शाखा यवतमाळचे अध्यक्ष भरत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हाभर आंदोलन चालू आहे। गेल्या 10 तारखेला आम्ही आमच्या जिल्हाभरातील सर्व तलाठी बांधवांनी लॅपटॉप शासनाला जमा केलेले आहेत। आज आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून आज दिनांक 21/12/2025 रोजी आम्ही प्रत्येक तहसील कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन करत आहोत आणि यानंतर 2 तारखेला पूर्ण जिल्हा स्तरावर 1 दिवसीय धरणे आंदोलन होणार आहे। त्यानंतरही जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर दिनांक 6 तारखेला आम्ही काम बंद आंदोलन करत आहोत। कारण आमच्या मागण्या ह्या न्याय्य आहेत। गेली अनेक वर्ष अत्यंत आमच्या सोयीसुविधा आहेत त्याच्यावर आम्ही काम करतो त्या आम्हाला पुरवल्या जातात। आमच्या सेवा ज्येष्ठतेचा जो प्रश्न आहे तो मार्गी लागत नाही। अत्यंत म्हणजे न्याय्य मागण्या म्हणजे पगारवाढीचा मुद्दा नाही किंवा कुठला आमची स्वतःसाठी मागणी नाही, शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांचं काम वेळेवर व्हावं गतिमान व्हावं यासाठी आम्ही प्रशासनाकडे लॅपटॉप प्रिंटर अत्याधुनिक स्कॅनरची आम्हाला मागणी आहे आणि ते प्रिंटर 5 वर्ष लॅपटॉप प्रिंटर चालतं ते गेली 10 वर्ष आम्ही चालवत आहोत। स्वतःचा पैशाने खर्च करून त्याची दुरुस्ती करत आहोत। हे कुठंतरी मनाला खेद वाटणार आहे, दुःख वाटणार आहे आणि याची शासनाने जर दखल घेतली नाही तर आता आम्ही पूर्ण जिल्हाभर काम बंद आंदोलन करणार आहोत। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन कायम असेल।
लॅपटॉप जमा केलेत आपण, तर नागरिकांच्या सुविधेचं काय होत आहे, त्यासाठी काय व्यवस्था केली आहे? लॅपटॉप शासनाला जमा केल्यानंतर जो सातबार आहे पोर्टलवर तो ऑनलाईन काढता येतो. पण बाकीचे जे कामं आहेत फेसबार असेल चावडी असेल जे काही आम्ही ऑनलाईनची रोजची कामं करतो ती पूर्णपणे ठप्प आहेत आणि आमच्या या आंदोलनामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे याचीही शासनाने दखल घेतली आहे. आणि शेतकऱ्याला जो एक वारंवार त्रास होतो जो सर्व्हरचा, याच्यामध्ये काही शासन बदल करेल, याच्यात संदर्भात काही आपला आहे का नियोजन? आम्हाला ते शासनाने सर्व्हर दिलेलं आहे ते अत्याधुनिक नाही, त्यामध्ये शासनाने वेळोवेळी दुरुस्त्या करणे आवश्यक आहे. पण गेली अनेक वर्ष तेच सर्व्हर आम्ही वापरतो, सर्व्हरची स्पीड खूप कमी असते. त्यामध्ये ज्या काही रोज रोज नवीन नवीन बदल होतात ते बदल आमच्यापर्यंत पोहोचत नाही, त्यात दुरुस्त्या होत नाही. तेही शासनाने त्याकडे लक्ष देऊन त्या जर पुरवल्या तर आम्ही शासनाचे शेतकऱ्यांची कामं अतिशय जलद गतीने पारदर्शकपणे आणि गतिमान केली करू. विदर्भ पटवारी संघाचा विदर्भ पटवारी संघाचा हमारी ताकत हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है. कष्ट सारे माझ्याच ऑनलाईन झाले सातबारे, म्हणूनच ऑनलाईन झाले सातबारे, तुला गेले हातात सातबारे. कष्ट सारे माझ्याच करारे, केले एडिट आम्ही केले एडिट रे, आणि ओडीसी तरी आंदोलन करावे लागते, तरी आंदोलन करावे लागते, साऱ्या कष्टाची वाट ही लागली रे. उतारे गेले कष्ट सारे माझ्याच कार्यारे. पीएम किसान असो वा ॲग्री टॅग असो अनुदान वाटप ही आपत्ती ही असो, कामासाठी फक्त पटवारीच दिसे, कामासाठी फक्त पटवारीच दिसे, या मनक्याला स्पॉन्डेलिसिस झाला रे. सातबारे आठ उतारे गेले कष्ट सारे माझ्याच कार्यारे, सातबारे आठ उतारे गेले सहकार्याने माझ्याच कार्यारे, म्हणूनच ऑनलाईन झाले सातबारे, तुला गेले हातात सातबारे. धन्यवाद. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पुसद तालुका प्रतिनिधी राहुल पडघणे.